काय बघूया प्रथम कुठं लागलाय. हाय ग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे मी घरी. आज का असं प्लॅन वगैरे नाही, कुठे जायचं आहे काय. प्रवीण आलाय, आपला मावशीचा मुलगा मुंबईतून. बघूया आज काय प्लॅन करतोय ते. आज मजा मस्ती नक्की येणार आहे. आवर्जून ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सांग संतोष मामा फॅन. संतोष मामा फॅन. संतोष मामाचं आगमन झालेलं आहे. नाही, मी संतोष मामा फॅन. तू संतोष मामा फॅन आहे. संतोष मामावर बोलत नाही ना तू. अजून 10 वाजलेत आणि अजून ब्रश नाही केलं नाही ना. त्याच्यात अजून टाकाय पाहिजे तरी ती वाईट वाली असतात बघ. प्रवीण, काय आजचा प्लॅन काय आहे मला जरा सांग ना. ABC काय जरा सांग. YZ. त्याला आजचा प्लॅन काय असं ठरलेलं नाही. तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय फवारणीला. भावाने कलम घेतले, यंदाच ट्राय केलंय, व्यवसाय केलाय आंब्याचा. पण त्याचं कसं अनुभव नसल्यामुळे विषय काय झाला माहिती आहे काय, मशीन वगैरे नाही, काय नाही, सगळं अर्धवट आहे. आता मशीन आणायला चाललो आम्ही रेवळवाडी. एका बॅलरवर फवारणी करायची आणि फवारणीला खर्च आहे 50,000, सॉरी किती, 5,000. आणि फवारणी करायचे फक्त 200 लिटर. काय बोलणार. भाव आपला नवीन आहे, ठीक आहे, समजून घेऊया. चला जाऊया. आम्ही आता बागेत आलोय, भावाच्या कलमाच्या बागेत, सासूवाडी. आणि आमच्यावर एक सीन झाला आहे की आम्ही आहे ना ही गन विसरलो घरी. घरी विसरलो. आता भावानं त्याच्या मैत्रिणीला फोन लावला, त्यांचा पण आंब्याचा धंदा आहे. त्याने त्यांच्याकडून ही गन घेतली. आणि आता आंब्याचा धंदा संपत नाही म्हणून घेतली. आणि भावाला आहे ना, भाऊ हा राक्षस झोपलाय. ते काय असतील काय नाही तर काय, हे काय असं झोपतात काय रस्त्यावर. काय किंमत आहे की नाही भाई. प्रवीण तू सासूबाई चाललास आहे. सासूबाईत आंब्याचा व्यवसाय केला. मला एक गाणं सुचलंय, म्हणू काय सांग. जावय बापूचा काम, आंब्याचा धंदा. टाळा. भेंडी तुम्ही काय सपोर्ट करणार दिसलं मला आता. सोडून झाला परत मुंबई. सोडून काय म्हणजे तुम्ही भेंडी नुसतं मस्त. भाऊ तुझं नियोजन नाही बरोबर. नाही तर काय नियोजन. तुम्ही भेंडी तिथं आता घेताना काय तिथं केलं. चला मित्रांनो, आता आम्ही काम करायला घेतो. नाहीतर भाव आता विस्काटलेला आहे, त्याचा पारा चढत आलाय. चला काम हो, नाही तर मुंबईस पण जाईल. चला, आम्ही फवारणीच्या पाण्यात गुल टाकणार आहे. एक गुल कशासाठी रे प्रथम, गुल कशासाठी. अरे गुल पाहिजे यार, का नको. अरे एक प्लॅनिंग नवीन करत होता, पण ही फवारणी आधी झाली पाहिजे. कसला प्लॅनिंग, ते प्लॅनिंग सांग आपल्याला, सबस्क्रायबर लोकांना समज. की तू आधीच घेऊन येतात ना. अरे घेऊन येतात उकडं होऊया. हा ऐकत नाही इथं सात मध्ये. बघ रे, बघूया. ओके काय नाही, आता झालंय, संपत आलंय. काय बोलतो भाऊ. घुमव पटापट. वरती मार, खाली नको मारू. अरे फक्त गन दाखव. फवारणी करतोय, समजलं पाहिजे. आणि हे सासरी बुवा आहेत त्याचे, सासरी बुवा आणि सासू. शेट, हे प्रवीण आता शेट आहे. प्रवीण आंबा व्यापारी. दुसऱ्याचा जोरदार टाक, तुझं वाटोवर लावून टाक. कैरी सेटिंग कुठे, कैरी बघूया. कैरी रास आंबा. फवारणी करता प्रथम एंजट झालाय. बघूया प्रथम कुठे लागलाय. निराला तर काय करियाचं काय आला बघ.
कोण आहे याचं नाव काय रे? सुमित बाबू. व्हिडिओ करतोय. अरे चहा कधीला मला वाजले किती नाही काय? हा ये प्रवीणकडे चायनीज मागूया आता. चला तर मग मामा नो. आई बंदूक पाठवा पहिले. हा चला. तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी चायनीजला आलोय. भाव आपला चायनीजला घेऊन आलाय. त्याचं काम केलेलं आम्ही. शेट सॉरी शेट. अरे भावाचा मित्रासारखा तू आणि शेट म्हणायचं आम्ही तुला. शेट म्हणजे आम्ही तुझ्याकडे कामाला कामगार होय प्रथम. हा तुमचं आजचे म्हणजे रोज म्हणजे चायनीज. चला तर मित्रांनो चायनीज खायला या. बरेच दिवसांनी आलोय. चॉपर मागवलेला आहे. चायनीज आलाय बऱ्याच दिवसांनी आपल्या भावान. चायनीज मी 2 महिन्यानंतर चायनीज खाल्लं. तू आम्ही महिन्या नसेल कारण मी बरेच दिवस नव्हतो. नंतर आपल्याला कसं माहिती काय टेन्शन नाही ना चिकनचं वगैरे. बाहेर मुंबईला खायचं म्हणजे जरा हां रिस्क आहे बरोबर. चला तर मित्रांनो चायनीज खायला या. भावाने दिलंय मस्त आहे की मजुरीच्या बदली. मजुरीच्या बदली. चालेल ठीक आहे. आता काय आता तुमची तिघांची मजुरी 500च्या प्रमाण 1500 रुपये झाले असतील. आता 500 रुपये चौघां तिघांचं थांबवलं ना. चौघं जेवतील. मग अजून काहीतरी लागणार आम्हाला. हा? अजून काहीतरी लागणार. बघू बजेट जमलं तर करू. आता हात पुसा. ठीक आहे चला मित्रांनो चायनीज खायला या. चायनीज वगैरे खाऊन झालं आहे परत बाईक आणि आता आम्ही निघालो घरी. कुठं आहे? आणि घरी जाऊन खेळायला जाणार आहे पालेभाजी वगैरे घेऊन नको. क्रिकेट. टमाटर घे, वांगी घे. चला तर मित्रांनो फायनली आम्ही आता खेळायला आलोय. आपल्याबरोबर आहे छोटू ड्रायव्हर. नाम तर सुनाई होगा. नाम तर सुनावी का फेमस डायलॉग. आणि बरीच पोरं आहेत. नाही म्हणता बरीच पोरं आहेत. नाही एवढी नाही आहेत 10-15 आहेत. बस झाली तेवढी खेळायला. मैदान पण मस्त आहे की गोल आहे एकदम सपाट. मैदान गोल आहे म्हणून त्याला होल आहे. हे काय बोल. खेळायला सुरुवात करूया. झाली आणि आम्ही 64 रन चेस केलेला. नाही पकडला. ए धाव ए धाव. देतो काय बघ. तुझे बरोबर मारतो मी. तर आम्ही 69 रन चेस केला आहे. आम्ही जिंकलेलं. आम्ही लहान पोरांनी यांना हरवलेलं. बघा केवढे मोठे हे बघा आम्ही लहान मोठे घोडे आहेत. आणि 69 रन आम्ही चेस केलेला आहे. मी हा बंटी आहे इकडे. हा सोनू. चला नेक्स्ट मॅच लागले बघूया कोण जिंकतं. चला अशा तऱ्हेने आमचं खेळून झालेलं आहे. मस्त मॅच. तिन्ही मॅच आम्हीच जिंकलो. आमची टीम जिंकली. हा मॉल कोणाचा आहे? सोनू मोबाईल टोपी पण उद्या भाड्याने घेतली. काय छोटू ड्रायव्हरने पहिल्या ओव्हरला 6 रन दिले त्याच्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. आणि त्यांची मॅच आणायला घाललो. आणि मित्रांनो त्याची आम्ही अशी बली केलेली. खालीवली या टीमची खालीवली केली. तर बॉल माझा भाव यार नको रे. हा लोक बघतात 4 माझी ओळख काय भेंडी. हाय ग. चल ना चला ना गडी. इथे माझी इथे कॅम्प आला. होय मला कॅम्प आला.